येईन रे साहेब रे मास्तर गोळ घेतात गम पण बरोबर पंचायती मग ती ABCD बरोबर नाम घेऊन पटवत होतं. बरोबर मला काय पटत नाही मला बरोबर. पुरं तिच्या मध्ये शाळेत गम पण शिके पण मराठी मारामार होय पण गिरवायचं मुश्किल आणि होय. इंग्लिश काय गिरवणार आहे. म्हटलं काय बरोबर ते काय आम्हाला पटत नाही मला. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर शुभांगी सुनील निकम आपणा सर्वांचं रिअल हिरोजच्या आजच्या भागामध्ये स्वागत करते. करील जो मनोरंजन मुलांचे जडेल प्रभूशी नाते तयाचे असं परमपूज्य साने गुरुजी म्हणत. साने गुरुजींचं आपल्या आईवर आणि मुलांच्यावर नितांत प्रेम होतं आणि असंच एक व्यक्तिमत्व ज्यांचं आईवर आणि मुलांच्यावर नितांत प्रेम आहे आणि मुलांसाठी ज्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. आपल्या गडिंग्लज नगरीमध्ये 1962 साली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणारे गडिंग्लज नगरीचे साने गुरुजी आणि गडिंग्लजच्या पुस्तकातील मानाचं पान म्हणजेच JB बारदेसकर सर आणि आजची गप्पांची मैफल JB सरांच्या सोबत. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत करते तुमचं. आभारी आहे. 1962 साली होय ज्या वेळा मराठी शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी मिळणं दुरापास्त होतं त्यावेळेला इंग्रजी माध्यमाची शाळा काढावी ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? त्याला एक कारण घडलं ताई की मला शिकायला मुंबईला सेंट ज्युईस कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. बर. आणि तिथं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की गडिंग्लजच्या हायस्कूलमध्ये मी 11वी पास झालो. 8वी पासून इंग्रजी ABCD 8वीला. हा हा. आणि तिथल्या त्या वातावरणामध्ये मी मुकाच होतो. मला फक्त 2 शब्द बोलता येत होते, एक येस आणि नो. अच्छा. विद्यार्थी इंग्रजी बोलायचे, हा. विद्यार्थी ऑफिसमध्ये इंग्रजी, प्राचार्य इंग्रजी. मला इंग्रजी यायचं नाही. हा हा. त्यामुळे मी पहिले तरी 6 महिने फक्त 2 शब्द बोलत होतो. वसतिगृहात राहत होतो तिथल्या. हा. तिथे इंग्रजी बोलायचे सगळे. त्यामुळे येस म्हणायचं, ऐकायचं आणि येस 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 म्हणायचं, ऐकायचं आणि नो नो म्हणायचं. 6 महिने सारखं कानावर इंग्रजी पडल्यानंतर मग मला बोलायला यायला लागलं बऱ्यापैकी. बर. आणि मग दुसऱ्या टर्म मध्ये मी माणसात आलो आणि मग ते वातावरण सुरू झालं. आणि मग काय झालं की या सगळ्या गोंधळामध्ये तसा मी करिअरचा विद्यार्थी हायस्कूलमध्ये प्राथमिक शाळेमध्ये फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये पास होणारा. बर. पण तिथं नापास झालो कारण ते सगळे इंग्रजीत ना मला काय समजायचं नाही. बरोबर. एकेका पानावर मला 20-20 शब्द आणायचे, मग ते पाठ करायचे आणि मग दुसरं पान उघडायचं. अच्छा. मग नेहमी माझ्या मनात यायचं असं शिक्षण जर आमच्या गावात मिळालं तर त्या मुलांचं केवढं बरं होईल. शिक्षण पुरं झाल्यानंतर गडिंग्लज आल्यानंतर ती संकल्पना आपण एक प्रयोग म्हणून सुरू करायची असं ठरवलं. बर बर. मी ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, B.Ed वगैरे झालो आणि गडिंग्लजला पहिलीच एक वर्ग काढला प्रयोग म्हणून. बर. आणि मी शिपायला लागलो. मग शिपाई मीच, शिक्षक मीच, हेडमास्टर मीच, क्लार्क मीच. बरोबर. संध्याकाळी क्लार्क काम करायचं, सकाळी साफसूफ करायचं, शिपायचं काम करायचं, दिवसभर शिकवायचं. ऑल इन वन. ऑल इन वन. घंटा मारायचे आम्हीच. बरोबर. कारण प्रयोग असल्यामुळं कोणाला गुंतवणार तिथे. बरोबर. आणि इथे काही इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळत नव्हते. बरोबर. गोव्याहून किंवा बेळगावहून आणायला लागायचे. कारण बेळगावला एक सेंट पॉल हायस्कूल नावाचं एक फार जुनं स्वातंत्र्यपूर्व काळातली शाळा प्रसिद्ध कॉन्व्हेंटची होती. अच्छा. नाहीतर गोव्यात. मग एक 6 महिने गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी करायला होती बरोबर आहे का, म्हणजे मला चांगलं शिकवता येते का, मुलांची तयार झाली का, आता कोणाला विचारायचं. बरोबर. तर आमच्या आधी एक 5 वर्ष सेंट ज्युईस हायस्कूल नावाची एक शाळा कोल्हापूरला सुरू झाली होती. अच्छा. तिथल्या लोकांनी त्या मिशनच्या लोकांना बोलावून त्यांना जागा देऊन त्यांना ती सुरू करायला लावली होती. बर. तिथल्या रोटरी क्लबने विशेष प्रकारे त्यांनी त्यासाठी प्रयत्न केला होता. अच्छा. तिथे एक फादर मिरांडा नावाचे होते.
मग एक 6 महिन्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो की चाललंय आपलं ते बरोबर तरी आहे का नाही आपल्याला समजायला बरोबर, पाहिजे. कारण मी बरोबर. काही इंग्रजी माध्यमातून शिकलेलो नव्हतो. हा. मग त्यांच्याकडे गेलो आणि फादर म्हटलं असं असं आहे, माझी ओळख करून दिली. आणि त्यांना म्हटलं एक इंग्रजी माध्यमाची शाळा पहिलीचा वर्ग सुरू केला म्हटलं गडिंग्लजला मी. ते म्हणाले इट इज ऍब्सर्ड, हाऊ इट इज पॉसिबल टू स्टार्ट इंग्लिश मीडियम स्कूल इन गडिंग्लज. इन गडिंग्लज रुरल एरिया, इम्पॉसिबल. मी म्हणालो फादर आय हॅव स्टार्टेड इट ऑलरेडी. बोलले आय एम रिक्वेस्टिंग यू जस्ट कम अँड सी वन्स, इज इट गोइंग ऑन द प्रॉपर लाईन ऑर नॉट. योग्य प्रकारे शाळा चाललेली आहे की नाही, किंवा हे काम चाललंय ते बरोबर आहे की नाही, एकदा बघा फादर. ठीक आहे म्हणाला, मी येतो. कधी येता, केव्हा येतो, आज येता काय म्हटलं मी. मग ते मला म्हणून येतो की आज येतो. गावात गेलो, एक टॅक्सी केली, तिच्याकडे घेऊन गेलो, त्यांनी टॅक्सीत बसवलं, इथल्या शाळेत आणलं. तो म्हणजे एक माणूस उभा केला होता वर्गात. हा, कारण मस्त एकटाच मी, त्यामुळे जरा पोरांच्याकडे बघ. ते आले आणि मग त्यांनी त्या मुलांचं जरा काय 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 येते बघितलं सगळं. त्यांना नर्सरी म्हणायला लावल्या. ते पटापट पोराने म्हटलं, कारण मी शिकवल्या होत्या, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, डिंग डॉंग बेल, असे काय 10-12 त्या नर्सरी म्हटल्यावर जरा खुश झाले. मग त्यांनी वया मागितल्या मुलांच्या, पण छान सुरेख सगळं लिहिलं होतं मी काय शिकवलेलं होते सगळं. बरोबर. नंतर त्या मुलांना बोलवून त्यांनी ते फळ्यावर वगैरे शब्द सांगितले. मला त्यांच्याशी इंग्रजी बोलले, त्याची उत्तर मुलं इंग्रजीमध्ये देत होती. सोपे होते सगळं, देत होती ती, आणि खूप मजा वाटली. अच्छा. हा, मग ते सगळं बघितल्यानंतर म्हणाले यू हॅव डन अ व्हेरी वंडरफुल वर्क. आय हॅव नो प्रॉब्लेम दॅट यू दिस स्कूल कॅन ग्रो अप, यू आर ऑन द प्रॉपर लाईन. थँक्यू फादर म्हटलं. बट आय एम डाऊटफुल अबाउट द फायनान्शियल मॅटर्स. ही सेड in this rural area it is very difficult. लोकांचे पैसे मिळणार नाहीत तुला, कसं आहे, शिक्षक मिळणार नाही. बरोबर. म्हटलं गॉड विल सी, म्हटलं परमेश्वर बघेल ते. मग ते सुरू झालं. मग ते फादर मग जायला निघाले, त्यांना चहा नाश्ता दिला, मग ते गाडीत बसवलं. त्या ह्याला पैसे दिले, हा टॅक्सीवाल्याला पैसे दिले, बाबा फादरने तेवढं पोचवा म्हणून. आणि मग मी सुस्कारा टाकला की बाबा आपलं काम प्रॉपर वेला चाललंय. त्यामुळे पहिलीपासूनची शाळा दुसऱ्या वर्षी दुसरी, तिसऱ्या वर्षी तिसरी वगैरे असं शिक्षक गोळा करायचे प्रश्न निर्माण झाले. मग गोव्याला जायचं, शोधायचं, मग शिक्षक मिळायचा. बरोबर. आणि आमचं गाव काय 9,500 वस्तीचं लहान खेडेगाव होतं, आपलीच होता. काय नळाचं पाणी नाही, लाईट नाही, रस्ते खडीचे, वाहन पण नसतील कदाचित, फार कमी नुकतीच एसटी सुरू झालेली. बरोबर बरोबर. मग ते त्यांना बोलवण्यासाठी मग पूर्वतयारी करायला लागायची, खोली घ्यायची भाड्यानं. बरोबर. तिथे कॉट ठेवायचा, टेबल खुर्च्या ठेवायच्या. मग शेजारी कोणाला तरी डबा द्यावा सरांना, मग त्याचे पैसे आम्ही शाळेतून देतो. आणि मग त्याला बोलवायला जायचं. तो आला म्हणजे मग तो राहायचा, बघायचा. काही राहायचे, काही पळून जायचे या वातावरणामध्ये. बरोबर बरोबर. म्हणजे राहत ते शिकवत होते चांगले, आणि ते 24 तास मिळायचे, कारण त्यांना दुसरं काय कामच नाही. संध्याकाळी असायचे. त्यामुळे सकाळी आमची शाळा सुरू झाली काहीतरी 7 ते 8 वाजता. रात्री 8-9 पण शाळा, ते पोरही पुस्तक घेऊन यायचे. बरोबर. ती त्यांच्यावर बसायचे, शिकवत टाइमपास करत. बरोबर बरोबर. छान चालू होत ते. आणि मग अशा प्रकारे ती शाळा एक वर्ग सुरू झाला. पण ते हे करत असताना मला आठवण होते, ते जे वडीलधारी माणसं या गावातले होते, त्यातले काही निवडक माणसांना आम्ही ट्रस्टी म्हणून घेऊन आम्ही संस्था स्थापन केली. रावसाहेब कित्तूरकर नावाचे आमचे अध्यक्ष होते. ते कित्तूर चन्नमाच्या वंशातले राजघराण्यात होते. व्यापारात होते, देव माणूस होता. आणि डॉक्टर गाळी साहेब, डॉक्टर एस एस गाळी, म्हणजे गडिंग्लजचे मोठे नेते ते. नगरपालिकेमध्ये 20-22 वर्ष नगराध्यक्ष, 2 वेळा आमदार, अशा लेवलचे माणूस. अभ्यास आणि विचारी माणूस होता. पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे कल्पना आली ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करायची, सरळ त्यांच्याकडे गेलो, घाडी सरांच्याकडे. घाडी साहेबांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं साहेब माझ्या डोक्यात ये रे म्हणायचे, ते मला मुलाप्रमाणेच करायचे, ते माझ्या नावावर बोलवायचे. का आलास? म्हणतो साहेब माझ्या डोक्यात एक कल्पना आली. काय कल्पना आहे? तर अशा प्रकारची शाळा सुरू करावी असं मला वाटलं, इंग्लिश मिडियमची. फार चांगली कल्पना आहे की सुरू कर, आम्ही आहे ना तुझ्या बरोबर.
मग मला जरा धीर आला पहिल्यांदा. ही हा. साधारण शाळा सुरू व्हायच्या 1 महिना आधीची गोष्ट आहे. अच्छा. मी उठून जायला लागलो, मला परत हाक मारून घेतली. तो कागद घ्या म्हणाले. मी सांगतो ते एक नोटीस लिहिली. त्यांनी गावातल्या लोकांना मिटिंगला बोलवलं होते. तिथे शंकरराव मुसळे नावाचे इथे एक व्यापारी होते, तंबाखूचे मोठे व्यापारी. त्यांच्या माडीवर त्यांनी मिटिंग गावाच्या मध्यवर्ती येते बोलवलं. आणि त्यांनी मला ते नोटीस लिहायला सांगितली, नावं सांगितली. म्हणजे गावात ह्या पेठेमध्ये जी असे प्रतिष्ठित लोक होते त्यांची नाव होती, 20 नाव होते. खाली त्यांनी सही केली. आता डॉक्टरने मिटिंग बोलवलं, नाही कोण म्हणणार हो. बरोबर. सगळे आले ते. मग मी आपलं अंतरलं तिथं. एक गादी ठेवली, 2 लोट ठेवले. कित्रकर राणा आले, ते आले. मी जरा बाजूला बसलो, कारण मी तेव्हा तरुण 22-22 वर्षाचा होतो. त्या वयातच माणसं वेडी वगैरे असतात. रक्त असतं. बसलो मी. मला म्हणाले, अरे तू सांगते ते सगळे आणलेत बघ, सगळ्यांना सांग तुझी काय कल्पना आहे. सगळं इंग्रजीचं महत्व किती, अमकं तमकं सगळं सांगितलं. मग ते सांगितल्यावर काय कोणाच्या चेहऱ्यावरची काय सुरकुती हल्ली नाही. सगळे प्रतिष्ठित लोक समोर बसले, मी बसलो. बरोबर. मग आमचा भाग जरा कानडी, कर्नाटकाच्या जवळ आहे. बहुतेक व्यापारी कानडी बोलणारे होते. त्यांनी जरा विचारलंय, येन माडून काय करूया. आणि त्यांचा रिस्पॉन्स असा, प्रतिसाद असा, येन रे साहेब रे, मास्तर गोळ घेतात गम बन भरू पंचायती, मग ती ABCD बरोबर नाम घेऊन पटवतो. बरोबर. आम्हाला काय पटत नाही म्हणाले. बरोबर. पोरं तिच्या मारी शाळेत गम पण गिरवायचं मुश्किल आणि इंग्लिश काय गिरवणार आहे. बरोबर. ते काय आम्हाला पटत नाही म्हणाले. त्यांचा व्यवहारही होतो बरोबर. मग डॉक्टर साहेब त्यांना म्हणाले, हा जो सांगायला ते बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्हाला आज समजणार नाही, काही वर्षाने तुम्हाला समजेल की ती बरोबर केलेली आहे. मी सांगतो म्हणून पाठवायच्या शाळेत. अच्छा. त्याचा शोध कोण मोडणार. ते 20-20 लोकांचं प्रत्येक घरातले एक मुलं आमच्याकडे आला. आणि नंतर एक स्टार्ट म्हणजे 28 मुलांचा वर्ग झाला आमचा तो. अच्छा. सुरुवातीलाच छान वर्ग झाला. म्हणजे चांगाला प्रतिसाद मिळाला. वाटल्या तुम्हाला सांगतो, सगळे मोठे प्रतिष्ठित डॉक्टर्स म्हणा, व्यावसायिक म्हणा, हे शाळेचे विद्यार्थी. डॉक्टर पाटणे, त्यांचा दवाखाना इथं आहे, निपाणीला आहे, बेळगावला आहे. ते आमचे विद्यार्थी. बरेच असे ते वेगवेगळे डॉक्टर्स, हत्ती आमचे विद्यार्थी सगळ्या क्षेत्रामध्ये होते वगैरे. त्यामुळे ती मुलं तयार झाली. ती या मोठ्या लोकांचा आशीर्वाद आणि त्या वयातल्या वेडेपणाचं धडपड, बरोबर, त्या सगळ्याच उपयोग झाला. बरोबर. मग परगावून काही मुलं यायला लागली. त्यांचाच मुलगा आला होता आमच्या घरात राहिला. मग त्याच्या जरा ते इंग्रजी भेटला तर अनेक मुलगा आला. आमच्या घरात बोर्डिंग सुरू झालं 12-13 लोकांचं. माझी आई आणि माझी बायको दोघं. मग माझ्या लक्षात आले काय खरं नाही म्हणजे त्यांचे हाल करण्यात काय शांतपणा. बरोबर. मग वसतिगृह सुरू केलं. वसतिगृह सुरू करायचं म्हटलं तर सुद्धा मग जागा आम्हाला मोफत मिळाली. एक वाडा होता, सुतार वाडा म्हणून. त्यांचा मुलगा तो विद्यार्थीच आमचा, बालरोग तज्ञ आहे आता. होता त्यावेळेला आमच्या येत होता. मग त्यांना म्हटलं की बाबा असं तुमचा मोठा वाडा आहे, त्याचा बिल्डिंग या करा की म्हणाले. काय भाडं आहे, कुठलं भाडं म्हणाले सुरू करा तुम्ही. बरोबर. त्यांच्या घरात 3 माणसं, डॉक्टर एक आणि आई वडील. बरोबर. सुरू करा म्हणाले, आम्ही इथे माडीवर राहतो, सगळं तुमच्या ताब्यात. अरे. मग आता रेक्टर पाहिजे त्याला. हो. आमच्या शाळेत एक शिक्षक होते लुद्रिक म्हणून. मग त्यांना म्हटलं असं असं माझ्या डोक्यात आहे, तू जरा बघशील काय. ते बघतो की म्हणाला. शाळेत काम करतो आणि बोर्डिंग बघतो. मग पगार काय, कुठला पगार म्हणाला. आहे की तुम्ही देताय शाळेत, झालं की मला मुलांच्या तयारी मिळते. आता आचार्य कोणतरी बघूया. कशाला आचार्य बघता म्हणाला. माझी बहीण आहे की तिला घेऊन येतो म्हणाला मी. बरोबर. म्हणजे बिनपगारी रेक्टर, बिनपगारी आचार्य आणि शाळा पण, हॉस्टेलच्या रूम्स पण, सगळं मोफत वगैरे. कारण ती शाळा सुरू करताना एक डोक्यात माझ्या एक संकल्पना, म्हणजे जे आम्ही वाचतो ते डोक्यात काय केवढं बसतं ते. म्हणजे गांधीजी काय म्हणायचे की तू जे काम करतोस ते सामानातल्या सामानाच्या उपयोगी आहे काय, याचं उत्तर होय असेल तर ते चांगलं आहे असं ते म्हणायचे. बरोबर बरोबर. तेव्हा मला असं वाटायचं कुणी शिकायचं इंग्रजी माध्यम मुलांसाठी. बरोबर. गरीबाच्या गरीब मुलासाठी. मग त्याची फी ठेवली 5 रुपये. ती कुणी दिली कुणी नाही. अच्छा.
चालायची शाळा त्याच्यात. मग तो बरोबर. नंतर मग 7-8 वर्षांना ग्रँट मिळाली, मग हा, ते हा. सरकारी पगार सुरू झाले शिक्षकांचे, हम्म. स्थिर झाले सगळे शिक्षक वगैरे, पेन्शन झालं त्यांना आता. हा. पण सुरुवातीच्या काळात ते सफर झाले भरपूर. बरोबर. एकंदरीत गांधीजींनी जसे सत्याचे प्रयोग केले हा, तसे तुम्ही अनेक प्रयोग करत 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 आमचा एक शाळा छोटासा सुरू प्रयोग केली. होता. होय. ते मोठ्या माणसांच्या पावलावर काहीतरी पाऊल टाकून जायचं असं मला वाटतं. म्हणजे माझ्या वाचनात एक असं आलं की एक थोरली बहीण कॉलेजला जाणारी, ती तिच्या धाकट्या त्या बहिणीला शाळेत आणायला गेली. पावसाचे दिवस ना, चिखल त्यावेळेला. मग ती पाठीमागून ते ताई चालली होती पुढं तिची बॅग घेऊन, आणि ती त्याच्यावर उड्या मारत तिच्या पावलावर पाहून टाकाय. एक रस्त्यावरच्या माणसं मला एक आरटे म्हणाले, पडशील की चिखल सगळा आहे. पडेन कशी म्हणाले मी, ताईच्या पावलावर पाऊल टाकायला लागले ना. बरोबर. अगदी खरं आहे. मोठ्या माणसाच्या मार्गाने आपण जायला लागलो की चुका कमी होतात. आणि आपण काहीतरी बऱ्यापैकी करता येते. फार मोठं काय करता येते, बरं करता येते. त्याचं एक समाधान मोठं असतं. बरोबर. ते समाधान मला आयुष्यभर मिळालं. बर. आता बघा या शाळेची मुलं, आता आमच्याकडे यादीच आहे, 600 मुलं परदेशात आहेत. माझ्या 2 मुलं परदेशात, एक ऑस्ट्रेलियामध्ये आहे, अच्छा, एक स्वित्झर्लंडला आहे, जिनिवाला. खूप छान. विनोद काम करते, ती आर्किटेक्ट होती. ती दादा ती इमारती बांधा, लग्न झालं, ऑस्ट्रेलिया गेली, तिथे तेच काम करते. बरोबर. या शाळेनं तसं खूप चांगलं केलं. आणि सामान्य परिस्थिती, आमची तरी परिस्थिती काय होती. बरोबर. मी आता त्यावेळेला एकदा जिनेवाला गेलो होतो लेकीकडे माझ्या, त्याचा 3 वेळा जाऊन आलो सोडा मी स्वित्झर्लंडला. कारण जाण्याचा खर्च केला की झालं, मग बाकी सगळं तो आमचा जावई आणि ती मुलगीच बघायची करणार. बरोबर. तर मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो 2 दिवसात मला जवळजवळ बहुतेक देशातनं फोन आले. होय सर, तुम्ही आलेला आहे समजलं आम्हाला भेटल्याशिवाय. ते सगळे तुमचे विद्यार्थी. हा, बरोबर. तसंच ऑस्ट्रेलियाला मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आमच्या दारात एक 3 गाड्या आणि 3 मुलं होती, एक मुलगी होती आणि बंदी नावाची होती तिचं नाव, आणि 2 मुलं. सर आम्हाला ओळखलं काय, त्यांना ओळखतच होतो मी. बरोबर. सर आम्ही आता इथं आहे, कार गाड्या घेऊन वगैरे. बरोबर. म्हणजे साने गुरुजींनी ज्या पद्धतीनं त्या मुलांच्यावर प्रेम करून त्यांना मोठं केलं, तो मार्ग किती चांगला आहे याची जाणीव मला तिथे झाली. बरोबर. ही महान माणसं आहेत. खरंय. फक्त आपण त्या वाटेनं चालायचं. सामान्य माणसं आहे, वाटेनं चालत पाहिजे. खूप चांगलं होतं. बरोबर. आपल्या गावात काय आपल्याला सगळेच ओळखतात, आपण आपल्या गावात डॉन असतो, पण बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपल्याला ओळखतात, ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे खरं तर. आणि याला कारण म्हणजे शिक्षण. जेवढं तुम्ही शिक्षण घेणार तेवढं तुम्ही म्हणजे झाडाची फुलं किंवा पानं ही झाडाखाली पडतात तशातला प्रकार आहे. जेवढा माणूस उच्च पदाला पोहोचतो तेवढा तो नॉर्मल असतो किंवा जमिनीवर असतो, त्याचे पाय जमिनीवर असतात. तर सर तुम्ही मगापासून साने गुरुजी किंवा महात्मा गांधीजींचं नाव घेत आहात, तर मला एक विचारायचं आहे, आपल्या शाळेला तुम्ही साधना हेच नाव का दिलं? साधनाचं नाव दिले त्याचं असं की साने गुरुजींनी आपले विचार लोकांच्या पर्यंत जावेत म्हणून साधना नावाचं साप्ताहिक सुरू केलं. त्या काळापासून आज अखेर मी त्याचा वर्गणीदार आहे. आमच्या घरी आला तिथे टिपायावर साधनेचा आत्ताचा अंक तुम्हाला दिसेल. होय ना. मग मला असं वाटलं की गुरुजींनी समाजाच्या परिवर्तनासाठी, प्रबोधनासाठी जे काम केलं, तर हे शिक्षणाचं काम प्रबोधनाचं आहे. हो, म्हणून त्याचं साधना नाव ठेवलं. दुसरं म्हणजे कसं की त्या शब्दाचा अर्थ हे फार भावणारा होता. साधना म्हणजे तपश्चर्या. आणि जीवनामध्ये तपश्चर्या केलं तर ते जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून ते नाव साधना असं ठेवलं. बरोबर. त्याचं ते हेच आहे की ध्येय वाक्य त्याच्यावर लिहिलेलं आहे, मृत्यूर्मा अमृतम गमय असे त्याच्यावर अमृतम गमय, मरणाकडून अमरपणाकडे. बरोबर. तमसोमा ज्योतिर्गमयापासून ते आपल्या भारतीय संस्कृती सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचे शेवटची ओळ आहे ते तमसोमा ज्योतिर्गमय. शेवटची ओळ आहे ती असं आहे, मृत्यूर्मा अमृतम गमय. मरणापासून अमरतेकडे जायचं. बरोबर. ते शिक्षण करतं. खरंय. शिक्षण माणसाला अमर करतं. खरंच आहे. खूपच खडतर परिस्थितीतून ही शाळा नावारूपाला आली. जसं एखाद्या वृक्षाचा वटवृक्ष होतो तेव्हा त्या वटवृक्षाला अनेक वादळं झेलावी लागतात, तसं ह्या संस्थेला मोठं करताना, हा ब्रँड तयार करताना तुम्हाला अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं असणार. त्यातल्या काही तुम्हाला आठवतील अशा काही? पगार बघेना सुरुवातीच्या काळामध्ये, आता काय करायचं. मग एकदा ते
असं वाटलं की जादू रघुवीरचा प्रयोग करूया त्याला. त्यावेळेला जरा डिमांड मारते, कारण ते डोळे बांधून वगैरे बरोबर. मोटरसायकल फेरी वगैरे मारायचे. हा 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 मग मित्रमंडळी आमची खूपच होती. खेड्या पाड्यात शाळांच्या मध्ये सगळी तिकीट विकली. हा हा मुलांसाठी जरा स्वस्तात तिकीट, मग बरोबर. मोठ्यांसाठी. मग त्याची उत्सुकता, मग त्याचे बोर्ड बीड लावले वगैरे असतात. मग त्यात मला ते त्या स्वस्ताईमध्ये सगळा खर्च जाऊन 4,000 रुपये शिल्लक राहिले. बर. मग त्यात एक वर्ष 2 वर्ष गेले, जमणारी फी आणि त्यातले पैसे. बरोबर बरोबर. त्यानंतर परत प्रॉब्लेम आला, कारण मला वाटतं काहीतरी 9व्या वर्षी आम्हाला ग्रँट सुरू झाले. आता काय करायचं, शिक्षकांना पगार द्यायला पाहिजे. सरकारी पगार वाटतं काय देऊ शकत नव्हतो, पण त्यानंतर बऱ्यापैकी ते पगार द्यायला पाहिजे. इथे राहणार आहे. बरोबर बरोबर. मग ते कौलगेला आमची जमीन होती सरोडीच्या रानात, नदीच्या पलीकडे बागायचं, सरळ विकून टाकली ते. चला म्हटलं, म्हणजे वेडी माणसाचं म्हणजे असंच असेल. खरंय खरंय. चला म्हटलं ते विकायचे. ते मग विकून पैसे आले 9,000 रुपये. बर. मग ते बँकेत ठेवले. मग क्लार्क आमच्या सांगितलं, तो पण क्लार्क वगैरे झाले होते ना, शिपाई झाला, वर्ग वाढतच होते गल्ली बोळात वगैरे असे. बरोबर. मग त्या क्लार्कला सांगितलं मी की त्याचे किती पैसे गोळा, फी होती गोळा होते बघ, उरलेले हातले काढायचे आणि लोकांचे पगार घालायचे. पण 1 तारखेला पगार व्हायचे. आणि पगार सिस्टीम त्यावेळेस मी अशी ठेवली होती, पगार मला ऑफिस मध्ये यायचं नाही. बर. हा, ते पाकिट घालून त्याच्यावर त्या टीचरचं नाव घालून ते क्लार्क ठेवायचे आणि शिपायाकडून प्रत्येक वर्गात पाठवून त्या पगार पत्रकावर सही घ्यायची 1 तारखेला. अरे वा, किती छान. म्हणजे सरकारी पगार 7 तारखेला, 8 तारखेला, 3 तारखेला होतो. आपला पगार 1 तारखेला. 1 तारखेला. ब्रँड म्हणजे ब्रँड. करायचं चांगलं करायचं तर चांगलंच करायचं. तुम्ही मूळचे शिक्षकच आहात म्हणून कदाचित तुम्हाला हे सोपं पडलं असं वाटतंय का, की तुमचं ते वेड ध्येयच होतं असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, शिक्षकाचं काम मी मॅडम केलं होतं. म्हणजे कसं झालं ते की प्रतिकूल परिस्थिती शिकवत होतो. सुदैवाने मला कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. बर. तेवढा अनट्रेन माणसं चालायची. मार्क वगैरे चांगले, इंटरव्ह्यू काही नाही, ऑर्डरच आहे. हा, मग ते कोल्हापूरला मी आलो. हा, आणि सकाळी गोखले कॉलेज, शेवटचा 1 तास चुकवायचा फारच, शाळेत जायचं. सगळी स्वस्त आहे. बरोबर. त्यावेळेला खानावळीचे दर आता सांगितलं मला पटणार आहे. मी 18 रुपये खानावळ होते त्याला. अरे बाबा, महिन्याला 18 रुपयाला आजकाल वडापाव असा काळ होता. त्यामुळे माझे पगार तसाच होता ना, 40 रुपये पगार, 40 महागाई, 5 रुपये घर भाडं, 45. मी पैसे मी खर्च करतो, मी आईला पाठवत होतो. अरे वा, असं होतं. शिक्षण झालं माझं कोल्हापुरात आणि तिथे शाळा सुरू झाली. काय बदल गेले. शाळेचा पसारा वाढत होता, शाळा वाढत होती, स्टाफ वाढत होता, मुलं वाढत होती आणि तुम्ही त्यामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह होत होता. पण एवढं करत करत सुद्धा तुम्ही गडिंग्लज मधल्या अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. तर त्या चळवळींमधले काही अनुभव सांगाल का? मी काय झालंय की पुरोगामी विचाराच्या लोकांचा संपर्क आणि जे वाचन होतं, त्या वाचनामुळं विचाराची दिशा होती. म्हणजे मी मराठी शाळेला इथं ज्यावेळा होतो 4थी 5वी पासून, तर राष्ट्रसेवादलाची शाखा इथं होती. राष्ट्रसेवादलाची शाखा. शाळा सुटली की बॅग घ्यायची. त्यावेळी दुसरी आकर्षण काय नव्हतं, त्यामुळे तिथे खेळायला मिळायचं, गाणी म्हणायला मिळायची. बरोबर. नंतर झेंडा वंदन असायचं, सेवादलाचा झेंडा. आणि ते खूप चांगले शिक्षक होते. साधनेचा अंक तिथे त्या काळात यायचा. अच्छा. त्यातलं काही वाचून आम्हाला दाखवायचे, समजावून सांगायचे त्या शाखेवरचे शिक्षक वगैरे. ते मात्र मला ते खूप. आणि कसं झालं की सेवादलाच्या स्थापनेमध्ये साने गुरुजी होते. ते स्वतः म्हणायचे सेवादल माझा प्राण आहे. कारण सगळ्यांना सामावून घेणारे अशी ती चळवळ आणि संघटना होती. सगळ्यांना सामावून आहे. जातीचा प्रश्न आहे, धर्माचा प्रश्न आहे, बाकी कसलाच नाही. सर्व माणसं तिथे त्याच्यामध्ये असायची. बरोबर. कारण पुष्कळ अशा संघटना असतात की विशिष्ट लोकांनाच घेतात, ते असू शकतात. बरोबर. पण हे सेवादल तसं नव्हतं. आणि सेवादलाचे असे कार्यक्रम असायचे, श्रमदानाचे कार्यक्रम असायचे. त्या श्रमदानाच्या कार्यक्रमाला जायचं. नंतर तुम्हाला सांगतो की प्रबोधनासाठी कार्यक्रम बसवायचे. ते भागा जाऊन ते कार्यक्रम करायचे. म्हणजे नाटिका वगैरे का? म्हणजे नाटिका वगैरे बसवायच्या आणि त्यात सादर करायच्या गावागावात. गाणी, नाटिका, लोकांचं प्रबोधन करायचं. बरोबर.
त्यामुळे त्या सेवादलाचा फार मोठा परिणाम माझ्यावर झाला. त्यामुळे मी तरी असं समजतो ही सेवादलाची शाळा आहे. अच्छा. सेवादलाची शाळा आहे. म्हणजे शाळेला तुम्ही आपल्यापेक्षा ती सेवा दलाची शाळा आहे असंच आणि आहे ही ते. सगळ्यांसाठी साने खुली आहे. गुरुजींची सेवादलाची शाळा आहे. बर. त्यावेळी SM जोशी हे त्या सगळ्या लोकांचा इम्पॅक्ट आमच्या प्रभाव माझ्या मनावर होता. हा 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 हा. वाचनाचा प्रभाव होता. बरोबर. लहानपणी तरी मी साने गुरुजी जवळजवळ बरीच पुस्तकं वाचली होती. लहानपणी तरी गोड गोष्टी म्हणजे अगदी त्यात मन रमायचं माझं. भारतीय संस्कृती, बरोबर. श्यामची आहे, अच्छा. या सगळ्यांचा प्रभाव माझ्या मनावर पडत गेला आणि मग जीवनाला दिशा मिळत गेली. या बरोबर. लोकांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. मी त्यांचे फार ऋण मानतो. खरंच की. ज्या लोकांनी हे लिहिलं त्यांचं फार ऋण मानतो. या थोर लोकांनी आम्हाला रस्त्यावर चांगल्या रस्त्यावर ठेवायचं काम केलेलं खरंय आहे. खरंय. हे त्यांचं मोठं ऋण आहे. आणि मग जे काय आम्ही शिकत गेलो ते मुलांच्या पण कसं पोहोचले असं. म्हणजे शाळेत शिकवताना सुद्धा कसं की नुसती पुस्तकातल्या अक्षरानं काय माणसं शानी होतात असं मला वाटतं. तो एक भाग आहे. मार्क पडले पाहिजे, तो पुढच्या वर्गात गेले पाहिजे, बरोबर. परंतु त्याच्यावर संस्कार कसे झाले. साने गुरुजी हा आमचा आदर्श आहे. त्यामुळे आपण तुम्ही आता मग शाळेत आला त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला मोठं मोठं एक तैलचित्र तिथं आत प्रवेश केला आहे. तिथं ऑफिसमध्ये गेला की तुम्हाला तिथं साने गुरुजी चित्र आहे. त्याशिवाय त्यांचा पुतळा आहे. सुंदर आहे. त्यांना ते हे करून चालणार नाही. म्हणजे आम्ही तर म्हणतो की तेच चालवतात शाळा, आम्ही काय काम करायचो. बरोबर. त्यांनी मार्ग दाखवले, आपण फक्त त्यावरून चालायचं. त्यामुळे मुलांच्यावर संस्कार चांगले बरोबर आणि ते झालेत. आणि म्हणून ते जीवनामध्ये सगळे मुले यशस्वी झाले. कारण पुष्कळ आपण ऐकतो की मुलगा मोठा होतो परंतु आई बापाला बघत नाही, समाजाची त्याला काय किंमत नाही. हे काय चांगलं चित्र नाही. हे शिक्षणाचं अर्धवट किंवा विकृत चित्र आहे असं मला वाटतं. बरोबर बरोबर. मुलगा समाजासाठी समाजाला योगदान देणारा झाला पाहिजे. बरोबर. आपल्या कुटुंबातल्या लोकांना सगळ्यांना तो एक मोठा आधार झाला पाहिजे. बरोबर. असं पाहिजे. बरोबर. आणि ते शिक्षण कसं मिळेल मुलांना याचं सातत्यानं प्रयत्नात आम्ही करत आलो. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये मुला मुलींचा वगैरे म्हणा इतर कसा प्रॉब्लेम कधीच आला नाही. 61-62 वर्ष झाली. 62 वर्ष पूर्ण होतील. साधारण कसं काय ही मनोभूमिका जवळजवळ सगळ्या शिक्षकांचं त्यांचं पटकन लक्ष असतं की बरोबर आहे का बोलून सांगतात त्याला हे बरोबर नाही असं म्हणून. बरोबर बरोबर. मला आवडलं नाही तुझे. बरोबर बरोबर. एकंदरीत काय वाचाल तर वाचाल हे म्हणतात ते काही खोटं नाही. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की साधारणतः सरांचं वय 84 क्रॉस केलेलं आहे. सरांनी 85व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि अजूनही ते वाचनाचं महत्व सांगतात, संस्काराचं महत्व सांगतात. खरोखर याला तोड नाही. जरी नुसता वाचला तरी सुद्धा ते आचरणात आणणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही नुसता वाचलात म्हणून शाणे झालात अशातला भाग नाही, तर जे तुम्ही वाचताय, जे तुम्ही आत्मसात करताय ते तुम्ही आचरणात आणलं पाहिजेत. भले 4 पैसे कमी मिळू देत, पण आज परदेशात गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर मी तुमचा विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे म्हणून जर न्यायला येत असेल तर हे कुठेतरी संस्कार आहेत. शिक्षण तर आहेच पण संस्कार तिथं कामी येतात. काय गरज आहे त्यांना, आम्ही पुढे गेलोय, शिकलोय, मला भरपूर पैसा मिळतोय, काय आपल्या शिक्षकांना विचारायची गरज आहे. तर अशातला भाग नाही आहे. ह्याला संस्कार फार महत्वाचे आहे. आणि JB सर म्हणतात ते बरोबरच आहे की आजच्या शिक्षणामुळे लोक असा विचार करतात की मला समाजाची गरज नाही, मला आई वडिलांची गरज नाही. तर असं नाही आहे. आपण कुठंतरी आपल्या मातीशी, आपल्या नाळेशी कनेक्ट असलंच पाहिजे आणि तरच तुम्ही एक जन्माला आलेल्याचं सार्थक झालं असं मी म्हणेन. आणि ते खरंच आहे. तर सर मी तुम्हाला असं विचारेन की तुम्ही आतापर्यंत इतके विद्यार्थी घडवलेत, मग त्यांची शाळा झाली, शाळेपाठोपाठ तुम्ही हायस्कूल चालू केलेत, हायस्कूल पाठोपाठ तुम्ही कॉलेजही घेतलं ज्युनियर कॉलेज, आणि आता तर तुम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू तर्फे त्यांना नोकऱ्या वगैरे पण देतात. तर मग त्याबद्दल मला थोडी माहिती सांगा. कॅम्पस इंटरव्ह्यू आमच्या कॉमर्सच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आता सुरू आहेत. गेल्या वर्षी 10-12 मुलं सेट झाले, 10-12 मुलं सेट झाले या वर्षी. बर बर. आणि सायन्स तर आम्ही असं केलं, सायन्स आता पहिली बॅच बाहेर पडते. सायन्स तर आम्ही असं केलंय की दरवर्षी 50 मुलांना आम्हीच नोकऱ्या देऊ शकतो. होय ना. आणि ते टायअप करून ठेवलंय आम्ही. अच्छा. आणि 2च विषय ठेवलेत की ज्यांना आपण त्यांच्या पार उभं करू शकतो. बरोबर. जो मुलगा आमच्याकडे नोकरीसाठी 2 विषय कुठले ठेवले, एक कॉम्प्युटर ठेवलाय आणि एक केमिस्ट्री. म्हणजे थर्ड इयरला खाली 4-4 विषय आहेत, ते 4-5 विषय आहेत मध्ये कमी आहेत. शेवटी ते 2च विषयाचे विद्यार्थी आमच्याकडे राहतात थर्ड इयरला, बाकीचे काय दुसऱ्या कॉलेजला जातात. बरोबर. तेच काय ठेवलंय तर त्याला एम्प्लॉयमेंट ताबडतोब मिळाले आम्हाला. आणि पुढे एम्प्लॉयमेंट अनेक विषय वाढवणार. बरोबर. ठेवलंय. केमिस्ट्रीची 30 मुलं दरवर्षी आम्ही नोकरीला पाठवू शकतो. अरे वा, किती छान. सुरुवातीला त्यांना 6 महिने ट्रेनिंग म्हणून घेतात, 20,000 पगार देतात, उत्तम पगार आहे.
आणि तसंच कॉम्प्युटरचं. बरोबर बरोबर. कॉम्प्युटरच्या 20 मुलांना मी नोकरीला पाठवू शकतो. किती छान. म्हणजे मुलं एकदा बालवाडीमध्ये इथं आली की ती पूर्ण शिक्षण घेऊन नोकरीला लागून म्हणजे आयुष्यभराचं कल्याणच करून टाकायचं. आता तसं नाही, काही हायर एज्युकेशन जातात, बरोबर. त्यांच्या पालकांचे व्यवसाय असतात, बरोबर, ते व्यवसायात पडतात. बरोबर, ज्याला नोकरी पाहिजे त्याला नोकरी नाही असं नाही. बरोबर. आणि मला तर असं वाटतं की सगळ्या सिनियर कॉलेज लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पोर आपल्याकडे आलं त्याचं शेवटपर्यंत त्याला आधार झाला पाहिजे. शिकला जातो बरं जातो आम्हाला काय करायचं. बरोबर, असं नाही, शेवटपर्यंत त्याचे आई वडील तर आहे. बरोबर बरोबर. शाळा हे जर त्याचे आई वडील आहे आणि किती विश्वासानं त्या पालकाने आमच्या ताब्यात दिलेले ह्या पोराचं बघा. त्यामुळे ते सगळे आई बाप आम्ही आहे नंतर. बरोबर बरोबर. त्यामुळे तो बाहेर पडेपर्यंत त्याच्याकडे लक्ष पाहिजे. बाहेर पडल्यानंतर सुद्धा तसं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, मध्ये एकदा एक मिटिंग होती पुण्याला, जे व्होकेशन विभाग आमचा चालू ठेवायचा का राहायचा महाराष्ट्रातला वगैरे काय काय त्याचं होतं. मग मी आणि इथले उपप्राचार्य म्हणजे व्होकेशनचे प्रमुख आमच्या हातात फाईल होती. खुद्द पुण्यामध्ये 250 मुलं आमच्या व्होकेशनच्या 2 वर्षाचा कोर्स करून आहेत. होय, चांगल्या कंपनीमध्ये आहे. अच्छा, परदेशात केलेत मुलं. मला तर एक विद्यार्थी इथं गडीला गाठ पडला, चांगली कार बीर महागडी काय ते 10-12 लाखाची कार घेऊन सर मला ओळखलं काय रस्त्यावर. बरोबर. त्याला ओळखलं मी, काय म्हटलं कसं काय रे, या सर मी कार घेतली म्हणाला, मी पुण्यात असतो अमुक काम करतो. प्रत्येक वेळेला जेव्हा ही अशी मुलं भेटतात आपल्या संस्थेतून आपल्या शाळेतून बाहेर पडलेली आणि ते तुम्हाला ओळख दाखवून आठवणीनं आपली प्रगती वगैरे दाखवतात, तेव्हा तुम्हाला खूप आनंद होत असेल नाही? काय भावना होतात तेव्हा तुमच्या? खूप आनंद होतो मला. त्याचं तुम्हाला एक सांगू काय की माझा वेळ जात नाही. आता मी रिटायर झालो ना. बरोबर. पण मी ऑफिसमध्ये असतो, मदत करत असतो आता, दुसरं काही नाही. तर मी बघितले ह्या मे महिन्यामध्ये दिवाळीच्या सुट्टीमध्ये अशी व्हरांड्यातनं सभोवती मुलं फिरतात आणि मग माझ्याकडे येतात, काय रे किती आलास? तर मी काय परवा आलो, 4 दिवसापूर्वी आलो. ते म्हणाला जुन्या सगळ्या आठवणी जागा झाल्या म्हणून मी व्हरांड्यात फिरून आलो. वर्ग माझं डोकावून बघितलं, बघून आलो, कुठल्या वाकावर बसत होतो. बरोबर. ही जी अटॅचमेंट मुलांची शाळेबरोबर, हे मोठं भांडवल आहे असं वाटतं. खरंय. त्यांचं प्रेम जे आहे. बरोबर. आता दुसरं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की ह्या इकडच्या इमारती बांधल्या. आमची प्रायमरीची इमारत एक मठ होता, त्या मठात आणि आसपासच्या 2-4 घरात अशी शाळा भरली होती. आणि आमचा सुवर्ण महोत्सव होता. सुवर्ण महोत्सव मुलं 1200 मुलं आली, परदेशातून काही मुलं आली होती. अच्छा. आली होती कारण सगळे जुने मित्र भेटतात ना. त्यामुळे त्यांचा आनंदाचा एक 3 दिवसाचा माहोल होता. मग ते ऑफिस मध्ये आली माझ्या आणि ते मला म्हणाले, सर आता हे सगळं बांधलं, ते प्रायमरी कधी बांधायचं? म्हटलं बाबा आमच्याकडे पैसे आहेत बाबा बांधायला. अच्छा. पैसे नाहीत म्हटलं. काय केव्हा होते ते होईल, असते. म्हणजे प्रायमरी अजूनपर्यंत त्या मठातच चालू होती. म्हणजे ही गोष्ट आहे साधारणपणे बघा 2010 असेल काय ते सण, बरोबर लक्षात नाही. सुवर्ण महोत्सव शाळेचा 50 वर्ष 1962 झाली होती, 2012ची. मग ते आली आणि मला म्हणाले ते बांधा. म्हटलं हो पैसे आम्ही देणार आहे की म्हणाले, द्या की म्हटलं, काय प्रश्न नाही माझा. ते म्हणाले असं इथं खातं काढा, नंबर द्या आमच्याकडे बँकेचा. मग ते बँकेत खातं काढलं, ते नंबर सगळ्या मुलांना दिले. त्यांनी आपल्या बाकीच्या मित्रांना पाठवले. 2 महिन्यानंतर मी तिथे गेलो बँकेत पासबुक घेऊन, म्हणजे भरून आणायचं किती पैसे. 35 लाख रुपये तिथे जमा. अरे वा. 35 लाख. म्हणजे ते मुलं किती प्रेम करतात शाळेवर. खरंच आहे. म्हणजे आपण दिलंय केवढं आणि त्याचे रिटर्न किती मिळतात बघा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, करता करविता ईश्वर आहे. समोर गुरुकुल लिहिले बघा, गुरुकुल का, तर ही इमारत विद्यार्थ्यांनी बांधली. समोर आता एवढा भाग प्रायमरीचा. कारण प्रायमरीची काय झालं, आमचं खाली आमची प्रायमरी होती मठात वगैरे. बरोबर. ह्या भागातल्या मुलांना ते फार लांब पडलं, छोट्या मुलांना केजीच्या पहिलीच्या. बरोबर. मग ते असंच कुठेतरी बसवत होतो आम्ही. ते शेजारी जरा भाड्याने घेतले होते, तिथे एक वर्ग बसायचा, इकडे एक वर्ग बसायचा. मग त्यांनी काहीतरी डोक्यात घेतलं, आपण बांधून द्यायची शाळा आहे. मग मी तुम्हाला सांगतो की त्यांनी फक्त कुठं बांधायचं एवढं मला एकदा विचारलं. म्हटलं ही जागा रिकामी आहे अजून, बांधायचं. त्यानंतर मी परदेशाला गेलो मुलींच्या. तर मी तुम्हाला सांगतो की त्यांनी ते
शाळा बांधली, हम्म, प्लॅन त्यांनीच काढला, कारण आर्किटेक्ट आमचा विद्यार्थीच होता, त्याने प्लॅन काढला. बरोबर. आमचा जो अध्यक्ष आहे सुरेश कुळके म्हणून, बर बर. तो फारच चांगला आहे. हम्म, हम्म. तो आता म्हणजे स्थापनेपासून आज अखेर तोच अध्यक्ष आहे त्याचा, अच्छा. माझे विद्यार्थी संघटना. बर बर बर. त्यानं जरा लीड घेतला, हा हा हा. ही इमारत बांधली. बर. इमारत बांधल्यानंतर मंत्र्याला बोलवलं. हम्म. याच्यावर मी इथं नव्हतोच, मी होतो प्रदेशात. बर बर. आणि मंत्र्यांच्या हस्ते हा. आम्हाला किल्ली प्रदान केली अरे वा. शाळेची. मी नव्हतोच, मी आल्यानंतर मग मला माझ्या हातात दिली आमच्या त्या लोकांनी. बर 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 बर. म्हणजे असं क्वचित असेल, म्हणजे पैसे गोळा होत असतील, बरोबर. पण स्वतः जागा ठरवायचे, स्वतःच पैसे खर्च करायचे, बांधायचं, उद्घाटन त्यांनीच करायचे, उद्घाटनाचे पैसे त्यांनीच खर्च करायचे. बरोबर. आणि किल्ले आमच्या. खरंच की. अशा शाळेत काम करायला मिळते याचा आनंद प्रचंड आहे मला. बरोबर. समथिंग वंडरफुल. येस येस. म्हणजे साने गुरुजींचं तत्वज्ञान हे किती ताकदवान आहे, बरोबर याची जाणीव होते. बरोबर. महान माणसं आम्ही म्हणतो ना त्यांच्या पावलानं. मला असं वाटतं बघा की हे दाखवलेला मार्ग म्हणजे प्रकाशाची वाट आहे. खरंच आहे ते. मला प्रकाशात चालायचा, अंधार ठेचकायचं नाही. अरे हे वाट आहे ना, वाट तयार करूनच दिलेली आहे आपल्याला, फक्त चालायचं आहे. गांधीजींनी करून दिलेलं आहे, साने गुरुजींनी दिलेले आहे, आणि आमच्यासाठी आता तुम्ही घालून दिलेली आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहे. मी मगाचपासून ऐकतेय. वाटसरू आम्ही. त्यातलं काही नाही. मी मगापासून बघतेय तुम्ही इतक्या आठवणीने प्रत्येक विद्यार्थ्यांची नावं घेताय. आता बघितलं तर तुमचं वय आहे 85. तर तुम्ही इतकं म्हणजे तुमची याददाश्त इतकी चांगली आहे, तब्येत एवढी चांगली आहे, तर तुमच्या ह्या निरोगी आणि चिरतरुण आरोग्याचं रहस्य काय आहे? हेच की आनंद. आनंद, कामाचा मिळणारा जो आनंद आहे. बरोबर बरोबर. दुमे साहेब असो, तुम्ही असो, बरोबर बरोबर. आम्ही जे काम करतो, जे आवडते ते काम करतो, बरोबर. तो आनंद आहे, तो माणसाला ऊर्जा देतो. बरोबर. जोपर्यंत आमचे हातपाय गाठायचे काम करत राहणार. त्या दिवशी देव सांगेल की आता काय खरं नाही, तुम्हाला रिटायरमेंट झाली असं कोणी म्हणणार नाही, की तुमच्यामध्ये अजूनही ऊर्जा शिल्लक आहे असं मी म्हणेन. मला 5 वर्षापूर्वी शिंदे साहेब आमचे अध्यक्ष होते, ते म्हणाले आता झालं, 2 व्हीलर बंद करा की आता वय झाला, आता बंद केली कारण चालवतोय आणि बंद कशाला करायची, बंद कशाला करायची. बरोबर. आता काय झाले, शाळा 4 ठिकाणी झाली. शासनाने आम्हाला एक 20 एकर जमीन मोफत दिली, इथं 2-2.5 किलोमीटर, तिथे एक 10वी पर्यंतची शाळा, एक चित्रकला महाविद्यालय आणि एक इंग्लिश मिडियम DED आहे तिथे. बरोबर. झालं. भडगावचे लोक तिथली काहीतरी एक 70-75 मुलं आमच्या गडीला यायचे. बर. मग ते आमच्या अध्यक्ष साहेबांचा वाडा तिथे भडगावला आहे, पहिले अध्यक्ष कित्तूरकरांनांचा. बर बर. ते गावाकडे कधी गेले की लोक यायचे, अहो पोरं पाठवून देतोय, जरा मास्तरांना सांगा इथं 4थी पर्यंत सुरू करा. बरोबर बरोबर. मग मी ज्या वेळेला त्यांना भेटायला जाईल, नमस्कार करायला अध्यक्ष साहेबांना, त्यावेळेला म्हणायचं, सर जरा भडगावचं सुरू करूया काय. बर बर. 4थी पर्यंत करूया की. बरोबर. होय होय अण्णा, ते करायला पाहिजे. आणि गेले की अनेकदा विषय नाही घ्यायचा. माझ्या काय मनात नव्हतं, कुठं व्याप आवडतो. तिसऱ्या खेपेला जेव्हा त्यांनी म्हटलं, त्यावेळेला ताबडतोब सुरू केली. आम्ही भाड्याचं घर घेतले एक, आणि शाळा सुरू केली. तिथं जागा घेतली. तिथं इनामदारी फार चांगलं आहे. त्यांनी एक 10.5 एकर 10.5 गुंठे जागा दिली. आणि मला हे वाडाही वापरा. आता इमारत बांधणं सुरू आहे, आता साधारण 6 खोल्या बांधून झाल्या. हा, त्या भागातली मुलं येतात, खूप छान चाललंय ते. त्यामुळे त्यांना गडिंगला यायचा त्रास विशेष ते भ्यायचे कशाला, ते शुगर फॅक्टरीचा रस्ता होतो, रहदारीचा रस्ता. ते म्हणायचे पोरं पाण गेली की आम्हाला काळजी लागते, कुठं त्या रिक्षाला अपघात झाला काय झाला काय. खरंय झाले, सगळं छान झाले. बरोबर. सर, तुम्ही हाडाचे शिक्षक तर आहातच, शाळा हा तुमचा श्वासच आहे, पण हे सगळं करताना तुमची स्वतःची अशी आवड निवड किंवा वेगळी काही इच्छा अशी आहे का? नाही, मला ते कसं आहे की ह्याच्या जेवढा रमलोय मी मुलांच्या मध्ये, मला वेगळं काय करायचं वाटत नाही. बर बर. लक्षात आहे की सामाजिक आता उपक्रम तुम्हाला सांगितलं, सेवादारचं सांगितलं, किंवा इतर ज्या चळवळी, पर्यावरण चळवळी. आता मी त्या मराठी विज्ञान परिषदेचा तालुक्याचा मी अध्यक्ष आहे. बरोबर. ते आवडीचं काम आहे, कारण त्याच्यातून ते परिवर्तन होऊ शकतो. बरोबर. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचे मी जोडून घेतले. अच्छा. जे समाजाचे परिवर्तन होते त्याच्याशी आपला संपर्क असला पाहिजे. आमच्या सगळ्यांचा स्टाफचा म्हणा आहे, किंवा मुलांना त्यांचा संपर्क व्हावा, ते असा प्रयत्न सुरू असतो. कारण तो शिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. बरोबर बरोबर. आता इतर काही म्हणाल जातं सांस्कृतिक याच्यामधलं, आता आमचं चित्रकला विद्यालय आहे, तिकडे मी जात असतो. गायनाचा एक असा दरवर्षी मेळावा आम्ही इथे घेतो. शाळेतच घेता का? विशेषतः माझे जे विद्यार्थी
चांगले गायक होते शाळेमध्ये, हा 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 ज्यांनी ते पुढे डेव्हलप केले, त्यांना सगळे एकत्र करतो. हा. आणि रफीचा एक दिवस म्हणून हा, हा, साजरा हा. करतो आणि बरोबर, आम्ही बरोबर. सगळे जण होतो. मोठे मोठे अधिकारी, प्रांत ऑफिसर वगैरे सगळे येतात इथे. अच्छा, हा, कार्यक्रमाला. ऐकायला. होय. हा 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 येतात ते. आम्हाला कळवा म्हणतात ते. खूप छान बरोबर. गातात. हम्म. असं ते असं काय असतं ते. बरोबर बरोबर. तुमचे असे आता तुम्ही म्हटला माझे विद्यार्थ्यांचा मेळावा वगैरे घेता, होय. तर अशा काही यशस्वी विद्यार्थ्यांची, आता तुमच्या शाळेत येणारे सगळे विद्यार्थी यशस्वीच आहेत म्हणा, कारण त्यांच्यावर शाळेबरोबर संस्कारांचं सुद्धा तुम्ही गाठोडं बांधून दिलेलेच आहे, पण तरीही तुमच्या लक्षात राहिलेली की एखादी मोजकी नावं तुम्ही सांगाल का? सांगतो की आता तुम्हाला सांगतो की इथला हे शाळा म्हणजे शाळा जेव्हा सुरू झाली त्यावेळेला रजिस्टर नंबर 1 पहिला विद्यार्थी ते कोल्हापुरी डॉक्टर कोल्हापुरी SM कोल्हापुरे. SM कोल्हापुरी. यस. नंतर तुम्हाला सांगतो की इथं एक डोळ्याचे चांगले डॉक्टर प्रसिद्ध आहेत, सदानंद पाटणे. सदानंद पाटणे. यस, ते गायक पण आहेत. गायक पण आहे, हा त्यांचे कार्यक्रम असतात. बरोबर. म्हणून त्यांचे गायकीचे एवढे हे होते की त्यांनी स्वतःची एक संस्था गायला सुरू केली. अच्छा, बर बर. आणि त्याचं नाव सुद्धा त्यांनी साधना ठेवलेलं आहे. ओ, किती छान. अटॅचमेंट आहे ना ते. अटॅचमेंट आहे. खरंय खरंय, ह्याला म्हणतात संस्कार. होय, झालं. त्यांचे जे बंधू आहेत ते सुद्धा दंत वैद्य आहेत, डेंटिस्ट हा, आहेत. ते विवेक पाटणे. हा, ते आमचे विवेक पाटणे. विद्यार्थी. अच्छा. डॉक्टर हत्ती आमचे विद्यार्थी. किरण हत्ती सर. किरण हत्ती सर आमचे विद्यार्थी खूप आहेत. आता ते अनुप भारदेशकर, आता ते इथे हा, अनुप भारदेशकर सर एस्टॅब्लिश व्हायला लागले. हो हो हो, ते आमचे विद्यार्थी. अच्छा. असे सगळे बरेच काय. आणि बाहेरच्या ठिकाणी सुद्धा चांगल्या ठिकाणी आता डॉक्टर बेळगुद्री आहे, ते आमचे विद्यार्थी. हा, MS बेळगुद्री. बेळगुद्री. त्यांचे बंधू ह्याला आहेत मुंबईत, आता वारले परवा ते. हा हा हा. तर ते तर सचिव होते मंत्रालयात. हो, मंत्रालयात. विद्यार्थी. अच्छा. महाराष्ट्र शासनाचं सरकारी वकील हायकोर्टामधले धैर्यशील नलवडे आमचे नलवडे. हा, धैर्यशील नलवडे. हा हा हा. शुगर फॅक्टरीचे त्या व्हाईस चेअरमन ते आमचे विद्यार्थी, त्यांचे बंधू. अच्छा. असे एक पूर्ण फॅमिलीच आमच्याकडे शिकत. बरोबर बरोबर. एकंदरीत ह्या शाळेने बरेच हिरे बाहेर काढलेले आहेत असं म्हणावं लागेल. आणि ते आजकाल चमकतच आहेत. कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये तर तुम्हाला दोषी म्हणून एक फॅमिली आहे. बर. ते सगळे कन्सिडर म्हणजे काही हजार कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांचा. बर. ते कोल्हापूरला त्यांचं ऑफिस आहे, भोपाळ ऑफिस आहे. बर बर. ते आम्हाला मदतही करतात. हा, तिथं ते तो आमचा एक मणियार म्हणून विद्यार्थी, म्हणजे त्यांच्या त्या ह्याच्यातला ग्रुप मधला कन्स्ट्रक्शन ग्रुप हा. ओके. भोपाळहून मला एकदा फोन आला, आम्ही फार अडचणीत होतो इथे. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद. हो हो हो. आमचं तर काय हप्ता भरायचा होता. हा, बँकेचा. अच्छा. पतसंस्थेचा. बर बर. आता पैसे नव्हते, ते पतसंस्थाला म्हणा, अहो सर आमची NPS जाणार की संस्था, तुम्ही काहीतरी पैसे पैसेच गोळा होत नाही, द्यायचे कुठं त्याला. काय नाही, कुठं ते व्याज गोळा करून द्या वाटतं, आपण काय रिन्यू करू म्हणाला. आणि त्या दिवशी बघा ते परमेश्वर कसं काम करतो की त्या भोपाळहून माझा फोन आला, त्या मणियारचा. सर यावर्षी 5 लाख रुपये शाळेला पाठवायचं मी ठरवलं. अरे वा. बरोबर. दुपारी हे बोलणं, संध्याकाळी 7 वाजता त्याचा फोन. अरे वा. रोहन मणियार त्याचं नाव. फोन आला. बर. म्हटलं थँक्यू, म्हटलं देगिरी बाबा पाठवून. चेक आला, पतसंस्थेत म्हटलं घ्या तुमचे पैसे. म्हणजे कुठली तरी ती एक अज्ञात शक्ती, त्याला आपण काय बरोबर आमचे फुले निर्मिक वगैरे म्हणायचं, असं काय काय असायचं. बरोबर बरोबर. ते कुठेतरी काम करत असते तिथे. बरोबर. सानेगुरूंचा आत्मा काम करत असेल काय माहिती नाही. बरोबर बरोबर. ते प्रॉब्लेम सुटत असतात. बरोबर. काम करत राहायचं. त्याला सांगायचं काय आम्हाला जे जमत नाही ते त्याला सांगायचं. हा हा हा, ते करून घेते. क्रिएटर. यस. बरोबर. तू बघ आता मग करा तू. बरोबर. आता ही इमारत बांधली. 68 ला जागा घेतली. 71ला 72ला इमारत बांधली. 71च्या अखेरला बांधून पूर्ण झाली. 72ला इथे शाळा आली. बर. त्यावेळेस 6वी पर्यंतची शाळा, अजून त्याचा लोकांना विश्वास नव्हता शाळा चालते की नाही, पैसे पण देणार. बरोबर. मग आता काय करायचं म्हणून आम्ही विचार केला आणि मात्र ते
देवाकडे मागत होतो मात्र मी जरा सदा धार्मिक तूच बघ आता त्याचा माहिती आहे आम्ही काय करू मी काय करू शकत नाही. अच्छा. आणि तुम्हाला सांगतो की आमच्याकडे 2 शिक्षक होते, अलेक्स बरेटो आणि मॅन्युअल बरेटो, भाऊ मडगावून आले होते, ते हुडकून आले होते त्यांना. बर बर. तर तो अलेक्स ऑफिस मध्ये आला, म्हणा त्याला काय मराठी यायचं नाही, समजायचं वगैरे, बर. इंग्लिश किंवा कोकणी. हा मला म्हणत सर तू इस्कॉल बांधताय काय, म्हणजे त्यात अरे तुरे कोकणीत फार आहे, हा हा हा. आवाज वगैरे काय नाही. बर बर. होय रे बाबा बांधायचं म्हटलं शाळा, काय करू, पावती पुस्तक घेऊन गावात फिरू, इकडे बांधकाम सुरू करू, इकडे फिरू. त्यांनी शेतात खिशात एक कार्ड काढलं आणि माझ्याकडे दिलं म्हणा. ते कार्ड वाचलं मी, वडिलाचं पत्र आलं होतं मडगाव की तू असं असं लॉटरी तिकीट काढला होता, त्याचा नंबर लागलेला आहे आणि तिकीट तुझ्या ट्रंकेत आहे, तू ये आणि ते पैसे घेऊन जा. अरे वा. मी अभिनंदन केले. अरे वा व्हेरी गुड म्हटलं मी, फार चांगलं झालं. नाही तसं नाही म्हणाल सर, मला आता पैशाची गरज नाही. बर. तेव्हा ते पैसे घेऊन नंतर द्या की मला पैसे ते. अरे वा. गेला गोव्यात आणि 4 दिवसात पैशाची घेऊन आला बंडल 50,000. त्या काळी 50,000 म्हणजे खूपच मोठी रक्कम झाली की. खरंच आहे ते, फार मोठी रक्कम. एकंदरीत काय, आपण जर सत्याच्या मार्गावर चालायला लागलो आणि आपल्या जर भावना चांगल्या आणि शुद्ध असल्या तर कुठून ना कुठून तरी ईश्वर मदत करतो. असं आहे. सर, तुम्ही इतके वर्ष शिक्षण क्षेत्रात आहात, तुम्ही स्वतःचा एक ब्रँड तयार केलेला आहे, तर आजच्या शिक्षण पद्धतीविषयी तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो, मी काय शिक्षण तज्ञ नाही. म्हणजे शाळेत काम करण्याचा आनंद घेणे आणि मुलांचा विकास कसं करणे हेच मला वाटते. म्हणजे मला एकदा एक माणूस म्हणाला संस्था वगैरे मोठी व्हायला पाहिजे, ऐकून मी त्याला म्हटलं की बाबा रे, संस्था मोठी, संस्था काय स्ट्रक्चर असते म्हटलं, ती मोठी काय रानकोट आहे. आमच्या डोक्यात एकच आहे, म्हणते पोर मोठं व्हायला पाहिजे, ही मुलगी मोठी व्हायला पाहिजे जीवनामध्ये. बरोबर बरोबर. संस्था मोठी झाली फार महत्वाचं नाही म्हटलं. बरोबर. त्यातून बाहेर पडणारी मुलं, माणसं मोठी झाली पाहिजे. असाच एक किस्सा नानांनी तुम्हाला सांगितलं होता की तुम्ही बऱ्याच कार्यक्रमाला, उद्घाटनला वगैरे जाता, इव्हन तुमची शाळा सोडून तुम्ही इतर शाळांच्या बऱ्याच कार्यक्रमाला हजर असता. तर मग तुम्हाला अशी भीती वाटली नाही का की माझी शाळा आता चालेल की नाही? भीती वाटायचं कारण काय, चांगले असेल तर मुलं येणार नाही, चांगले असेल तर बंद केलेले काय वाईट. क्वालिटी ठेवणार आहे ते. बरोबर. आणि जे आम्ही काम करतो ते सगळे करताना असतं नाही. हा बरोबर. आम्ही गरीबासाठी काम करतो. बरोबर. म्हणून मूल आलं, आम्ही फी देऊ शकत नाही, देऊ नको, शाळेला ये बाबा एवढंच. आता परगावची मुलं वगैरे येतात, मग त्यांचे 5-6चे पैसे आम्हीच देतो. आम्ही एक 10 लाखाचा फंड करून ठेवला इथे या सगळ्या धबडग्यामध्ये सुद्धा. तो काही शिक्षकात सोपवलेला आहे. मग तो काय करतो, त्याची जाहिरात नाही किंवा ते समारंभ करून वगैरे कपडे देणे वगैरे भानगड नाही. अच्छा. त्याची शिक्षकांना सगळ्या माहिती आहे, क्लास टीचर्सना कोण आहे गरीब, कोणाला गरज आहे, ते येऊन त्या शिक्षकाला सांगतात. ते त्याला बोलवून घेतात, जातात, रेडीमेड कपडे घेतात, वया पाहिजे वया घेऊन देतात. परगावचा मुलगा आहे, 5-6चे पैसे दर महिन्याला देतात. अरे वा, छान छान. त्या व्याजातून आमचं होतंय सगळं ते. बरोबर. आणि काही पैसे वाढवणार आणि वाढवायचे, 10 लाखाचे आणि आणखी वाढवायचे, असं सेफ ठेवलाय फंड. बरोबर. एका हाताने दिलेलं दान. शिक्षक आम्ही शाळेनं गरिबांचं शिक्षण केलं पाहिजे. एक मूल त्या घरात उभं राहिले कारण ते घर उभं राहिलं. बरोबर. नुसता मूल नाही तर समाज उभारण्याचं काम पण तुम्ही केलं ह्या शाळेच्या माध्यमातून, असं म्हणावं लागेल. कारण 1 लाख रुपये तुम्ही मगाशी म्हणाला की 1 लाख रुपयाच्या पे शाळा आहे, कशी मुलं जाऊ शकते. खरंच आहे ते, असं आहे ना. बरोबर. त्यांच्यासाठी केलं पाहिजे काम. एकंदरीत शिक्षण हे गरिबांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचंय. पोहोचलं पाहिजे. बरोबर. आणि शिक्षण हे पैशावर विकत घेता येत नाही, ते संस्कारांनी आणि शिक्षकांनी घडवलं पाहिजे, समाजाने घडवलं पाहिजे. मुलं कशी घडली पाहिजेत, समाज घडवण्यासाठी शिक्षण हे एक माध्यम आहे. पण फक्त शिक्षक किंवा शाळा ही त्याच्यासाठी जबाबदार नाही आहे, तर संपूर्ण समाज, शिक्षक आणि स्वतः मुलं यांनी सुद्धा त्याच्यासाठी थोडं योगदान दिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी संस्कार फार महत्वाचे आहेत. मग ते शिक्षकांनी केलेले असोत किंवा आई वडिलांनी केलेले असोत किंवा समाजाने मुलांच्यावर केलेले असोत. जसं JB सरांनी समाजातील सगळ्या मुलांसाठी संस्कार किंवा शाळा सुरू केली, तसं जर सगळ्यांनी केलं तर चांगला समाज घडायला काही वेळ लागणार नाही असं मला वाटतंय. मी त्याच्यात त्याला एक पुस्ती जोडतोय. माझं असं म्हणणं आहे की शाळा भरपूर काम करू शकते, आम्ही केलं पाहिजे.
केलं पाहिजे. शिक्षकांनी आम्ही सगळ्यांनी केलं केलं पाहिजे. पोर उभं राहण्यासाठी जे जे काय आपली कुवत आहे ते ती केलं सगळी पाहिजे. वापरली पाहिजे आणि ते पोर मोठं केलं पाहिजे असं आहे. बरोबर बरोबर. याचं समाधान त्या शिक्षकाला म्हणा किंवा संस्थेला संस्थेला. आम्हाला सगळ्या लोकांना बरोबर. येणार आहे. आणि ते आम्ही सातत्याने इथं बोलत असतो आमच्या मीटिंग मध्ये असो याच्यामध्ये. बरोबर बरोबर. पोरासाठी जेवढं करता येईल करायचं. शेवटी काय त्याचं व्हायचं होते पण आपलं ना असं वाटतं कामा नाही की बाबा माझ्या मी जरा कमी पडलो असं वाटतं का. बरोबर बरोबर. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आता त्याच्यात. इथं पाच्छापुरे म्हणून ते गाव आहे. शिक्षण नाही अधिकारी होते इथं. बर बर. त्याला मला वाटतं ते बीईओ म्हणतात मला वाटतं. बर बर. बीडीओ तसे शिक्षणाचं तालुक्याचे. नंतर ते शिक्षणाधिकारी झाले. मग त्याने एक किस्सा म्हणजे आमचा जे सुवर्ण महोत्सवाच्या याच्यामध्ये एक लेख लिहिला होता. मी कसा शिकलो म्हणून. ते निवडून आले होते. परिस्थिती काय अगदी जेमतेम. मग ते 12वीच्या परीक्षेचा फॉर्म भरायची त्यांची झाली अडचण. पैसे नव्हते. वडिलांना सांगितले मी घेऊन येतो बाबा म्हणून. बर. ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते स्टँडवर बसले होते त्यावेळेला. बर. बाबाने पैसे आले की आज शेवटचा दिवस फॉर्म भरायचा भरणार. आणि मग आता मार्फत ते तुम्हाला हे देत होते त्यात लिहिले त्याने. बाबा काय आधीच नाही कारण पैसे जमले नसतात ना. बरोबर. परीक्षा फीचे. मग डोळ्यात पाणी आलं त्यांचे. ते आले संध्याकाळी सगळ्या दुसऱ्या दिवशी सकाळी आले ते ऑफिस मध्ये आमच्या आणि मला म्हणाले सर पैसे काय आले नाहीत आणि माझं आता वर्षावरची फुकट जाणार. आमचे क्लार्क मोतीराम फरांचे वारले त्याला. ते हसायला लागले. ते म्हणाले तुझा फॉर्म मी काल भरलेला आहे त्याचे पैसे आम्ही भरलेले आहेत. बरोबर. बाबा केव्हा देतील तेव्हा घेऊन ये. बरोबर. काय काळजी करू नका. एवढी काळजी घेत होती. बरोबर. त्याच्या बापाने पैसे दिले म्हणतात फॉर्म नाही. अरे असं कसं. बरोबर. जशी बापाची जबाबदारी असे आमची आपली जबाबदारी जबाबदारी. आणि ही जाणीव सगळ्यांच्याकडे आहे. बरोबर. असं माझं म्हणणं आहे. खरं सर खूप छान काम केलं तुम्ही. मूल एखादं पडलं तुम्हाला झालं काय अपघात झाला काय तर शिक्षक ताबडतोब आणि शिपाई दवाखान्यात घेऊन जाणार. हा आणि तिथून घराला फोन करणार. ते सगळा उपचार करणार, खर्च करणार. ते सुरू असल्यानंतर करणार असं असं आपल्याला जरा लागले किंवा बाबा फ्रॅक्चर झाले तुम्ही काय काळजी करणार आम्ही इथे दवाखान्यात मग बाबा घेऊन जावा. खरंच आहे. प्रॅक्टिकली पालक पाहिजे ना. पालक म्हणजे काय. बरोबर. नुसता जन्माला घातलं म्हणजे पालक नाही. कारण आपल्यासारखे लोक पण पालक आहे. आपण पण जबाबदार आहे. तो मुलगा तो पण आपली जबाबदारी. खरंच आहे. खरंच आहे. शेक्सपियर जरी म्हणत असला नावात काय आहे तर मी जेबी सरांच्याकडे बघून असं म्हणेन की सिर्फ नाम ही काफी है. जेबी बारदेसकर हे सिर्फ नाम ही काफी आहे. सरांच्या नावावर एक ब्रँड आहे आणि सर एकदम ग्रेट आहेत. तर सर तुम्ही आज आमच्या सोबत अशा छान गप्पा गोष्टी केल्यात आणि गप्पा गोष्टी बरोबर तुमचा जीवन प्रवास उलगडलात आणि आम्हालाही काहीतरी त्यातून शिकायला मिळालं. तर मी तुमच्या ह्या संस्थेसाठी आणि तुमच्या आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. तुमच्या 100व्या वाढदिवसा दिवशी अशीच तुमच्या मुलाखत मी पुन्हा घ्यावी अशी इच्छा व्यक्त करते आणि आजच्या पुरती इथेच थांबते. धन्यवाद. तुमच्या सर्वांचे आभार मानतो. तुमची टीम म्हणजे फार ग्रेट आहे. थँक्यू. ठिकाणी इतकी सगळी संसाधनं घेऊन तुम्ही आला आणि मुलाखत घेतली. तुमचे जे कौतुकाचे माझ्याकडे शब्दच नाहीत. थँक्यू सर. खरंच परमेश्वर प्रार्थना करतो की हे काम अनेकांच्यासाठी उपयोगाचं ठरावं. थँक्यू.